Hello friends, welcome back to my new vlog. पप्पाला मागून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे बीच कडे. फॉलो मी. हो इथे मिळेल की आता. बीच कडे जाण्याआधी आमच्या गाडीमध्ये इथे गणपती नव्हता म्हणून आम्ही इथे गणपती घेत होतो गाडीसाठी. खूप दिवस झाले गणपती घ्यायचा म्हणून राहून जात होतो. फायनली आम्ही आज गणपती घेतला. Vihan, Via, Dabu, विहान इथे मस्त एन्जॉय करतो. विहानचा फर्स्ट टाइमच होता, म्हणजे त्यानं फर्स्ट टाइमच समुद्र वगैरे पाहिला होता. त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि त्याला फर्स्ट टाइम मी तिथे बसवलं की त्याला फार आनंद झाला होता. मातीमध्ये पण खूप खेळत होता. त्याच्यासोबत मी खूप मजा केली. पण नंतर तो थोडासा पाण्याला घाबरला आणि आम्ही पण त्याला म्हणजे उचलून घेतलं. फार सवय नाही तिथं बसू दिलं आणि तो आजारी वगैरे पडेल म्हटलं, त्याला सवय नाही आहे म्हणून एक थोडा 5-10 मिनिटं पाण्यामध्ये. आता आम्ही आमच्या पुढच्या लोकेशनसाठी निघालोय. म्हणजे आम्ही आता चाललो आहे रत्नागिरीला आणि इथे सनसेट झाला होता. खूप सारे लोक व्ह्यूज वगैरे बघत होते. आम्ही पण आता थांबणारच होतो पुढे कुठेतरी एखादा छानसा पॉईंट बघून. म्हणजे आम्हाला नाश्ता पण करायचा होता आणि चहा पण प्यायचा होता म्हणून आम्ही थांबणारच होतो. जाता जाता मस्तपैकी असा समुद्राचा आनंद घेत चाललो होतो. हा कोणता बीच आहे? अरे बारे कारे बीच मस्त ना. गाड्याने रीत बघते मी पूर्ण किनाऱ्यावर. खायला काय आहे गाडी मेन असं उठवतो. वर आहे सूर्य. आम्ही गणपतपुळ्यावरून निघालेलो आहे. गणपतपुळ्याचं मंदिर एक्सप्लोर केलं, बीच पाहिलं आणि त्याच्यानंतर आम्ही आता नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालेलो आहे. जाता जाता एक छान व्ह्यू भेटला, म्हटलं व्ह्यू बघून जावं आणि काहीतरी मस्तपैकी चहा आणि नाश्ता करावा, त्याच्यासाठी थांबलो. तर नेक्स्ट डेस्टिनेशन कोणतं ते पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नाश्त्यासाठी आम्ही भेळ घेतली आणि त्याचा मी फोटो काढायचा प्रयत्न करत होते. फोटो काही चांगला आला नाही पण भेळ खूप छान होती. म्हटलं ब्लॉगमध्ये व्हिडिओज घेऊन टाका भेळचा. आणि भेळ मस्त होती. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या म्हणजे यांच्याकडून हे मॅगी पण घेतली होती, मसाला मॅगी, ती पण मस्त होती. आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहे. हा फार झालं. आम्हाला अशी एक सिम्पलशी रूम भेटली आहे कारण की इथे ऑलरेडी सगळ्या रूम्स बुक आहेत. आम्ही खूप सारे हॉटेल्स वगैरे पाहिले पण सगळीकडे ऑलरेडी रूम्स वगैरे बुक आहेत, त्यामुळे आम्हाला कुठेच रूम नाही मिळाली. मग शेवटी जी रूम भेटली ती आम्ही घेतली नाईट स्टेसाठी. त्याच्यानंतर आता आम्ही फ्रेश होऊन काहीतरी डिनर करणार आहे. आणि विहान पण खूप कंटाळला होता, खूप रडत होता. त्याच्यामुळे आम्ही जी रूम भेटेल ती घ्यायचं ठरवलं. खूप सर्च केलं गुगलला वगैरे पण खूप कॉन्टॅक्ट केलं पण कुठेच रूम भेटली नाही. मग शेवटी एक चांगलीशी म्हणजे ओके अशी रूम भेटली. मग म्हटलं चला घेऊन घ्यावं कारण की विहान खूप रडत होता आणि त्याला झोप आली होती. त्याच्यासाठी म्हटलं ठीक आहे जी भेटेल त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू. याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की कधी फिरायला यायचं असेल तर पहिलेच रूम्स वगैरे बुक करा. आणि सीझन असेल तर रूम्स वगैरे भेटणं फार मुश्किल आहे. त्यामुळे ऑलरेडी जर रूम तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं असेल तर तुम्हाला ते इझी होऊन जाईल कारण की इथे येऊन रूम सर्च करणं त्याच्यासोबत
तुमच्याकडे छोटा बेबी असेल तर ते खूप हेक्टिक होऊन जातं. त्यामुळे पहिले ऑनलाईन रूम वगैरे बुक करा आणि देणंच तुम्ही ट्रॅव्हल करा. इथं आम्ही रेडी झालेलो आहोत, म्हणजे फ्रेश होऊन घेतलं आहे. विहानला सुद्धा खाऊ चारून झालेलं आहे. तर आता 9 वाजलेत आणि आम्ही डिनर करायसाठी चाललो आहे. तर इथल्या फेमस हॉटेलमध्ये आम्ही डिनर करायसाठी चाललो आहे. जिथे फिश मिळतील अशा ठिकाणी आम्ही डिनर करणार आहे. कारण की मालवणला यायचं, कोकणात यायचं किंवा इकडच्या साईडला कोकणच्या साईडला यायचं आणि नॉनव्हेज फिश नाही खायचं म्हणजे काय. फिश खायसाठी आम्ही स्पेशली चाललेलो आहोत. आम्ही कोणत्या हॉटेलला जाणार आहे तुम्ही नक्की बघा. चला तर मग निघूया. आम्ही इथे आता आमंत्रण हॉटेलला आलो आहे. याची म्हणजे आम्ही ते कसं आलो तर रील्स बघितली होती यांनी इन्स्टाला, ते फेमस होते खूप रील, मग ते बघून आम्ही त्या आमंत्रण हॉटेलला आलो आहे. चला बघूया आता इथं जेवण कसं आहे काय आहे त्याचा पण रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. असं हे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये खूप गर्दी होती ऑलरेडी, पण फेमस असल्यामुळे गर्दी तर तिथे खूपच होती. त्यांचा काय काय मेन्यू आहे ते आम्ही आता बघणार आहे. आणि फिश तर ऑर्डर करणारच आहे, बघू आणखी काय घेता येतं. विहानची तर मस्तीच चालू आहे. विहान अजिबात आम्हाला जेवण करू देत नाही. त्याला आम्ही असं टेबलवर बसवलं आहे आणि मग म्हटलं मग जेवण करू. तर इथे जेवणामध्ये आम्ही पापलेट घेतली होती, पापलेट थाळी, चिकन थाळी. जे व्हेज खाणार होते ते त्यांना व्हेज, आणि मेनली म्हणजे इथे कोंबडी वडे घेतलेत. कोंबडी वडे नाव ऐकून मला असं वाटलं ते कोंबड्यापासून बनवले असतील, पण असं काही नाही आहे. कोंबडी वडे हे सगळे धान्यापासून असं काहीतरी मिक्स बनवून करतात. हे आम्हाला जो तिथला हॉटेलचा स्टाफ होता त्यांनी सांगितलं. जेवण करून झालंय आता आणि जाता जाता राजेश मुंबई सुपर कुल्फीवाला भेटला. त्यांच्याकडे खूप साऱ्या कुल्फ्या आहेत. मग म्हटलं आता दिसलं तर खाऊन घ्यावी कुल्फी. एक खाण्यापेक्षा आम्ही काय केलं की सगळ्या कुल्फ्यांचं असं एकच मिक्स घेतलं. म्हणजे त्यांनी सगळ्या कुल्फ्या अशा मिक्स करून दिल्या. म्हणजे ते तसे देतच होते आम्हाला तिथं, आम्ही पाहिलं आम्ही पण तेच घेतलं. हे आईस्क्रीम 50 रुपयाला 100 ग्रॅम असं काहीतरी आहे. मग आम्ही पण 100 ग्रॅम घेतलं आणि आईस्क्रीमची टेस्ट खूप छान आहे. आईस्क्रीम खूप आवडलं मला. आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे रूमकडे. आणि उद्या आम्ही आता रत्नागिरीतले लोकेशन एक्सप्लोअर करणार आहे. आम्ही कोणत्या कोणत्या लोकेशनला जाणार आहे हे पाहण्यासाठी उद्याचा व्लॉग नक्की बघा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.